गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण कालच्या लेक्चरमध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅस टॉपिक संपवला आहे. आता या टॉपिकचा सेकंड पार्ट आहे, तो म्हणजे रेडिएशन. ओके, काल आपण के टी जीमध्ये डेरिव्हेशन फॉर बॉईल्स लॉ वगैरे बघितले. त्यानंतर काल आपण सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी केला, तो म्हणजे सॉरी काल आपण इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी केला, तो म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, काल आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलं होतं डिग्री ऑफ फ्रीडम. त्याच्यावरनं आपण सी पी सी व्ही याचे कॅल्क्युलेशन्स केले होते. तो पार्ट महाराष्ट्र बोर्डसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता आजपासून आपण जो पार्ट चालू करणार आहे, तो पार्ट आहे रेडिएशन. के टी जी या टॉपिकचा हा सेकंड पार्ट आहे. रेडिएशन पार्ट हा मात्र जेई नीटसाठी खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता बघा, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी आणि हीटचं इनडायरेक्ट मेजर असतं विच प्रोड्यूस, किंवा असं म्हणू शकता, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोड्यूस सेन्सेशन ऑफ हॉटनेस ऑफ कोल्डनेस, किंवा डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ बॉडी. इट इज नथिंग बट हीट रेडिएशन. हीटचं इनडायरेक्ट मेजरमेंट असतं टेम्परेचर. टेम्परेचर इज इनडायरेक्ट मेजर ऑफ थर्मल एनर्जी. ज्या बॉडीची थर्मल एनर्जी कमी असेल त्या बॉडीचं टेम्परेचर देखील कमी असेल. ज्या बॉडीची थर्मल एनर्जी जास्त असेल, ऑब्व्हियसली त्या बॉडीचं टेम्परेचर देखील जास्त असेल. हीट रेडिएशन किंवा थर्मल रेडिएशन, इट इज पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे, त्यातला इन्फ्रारेड सेक्शन आहे, हा हीट रेडिएशनशी रिलेट करतात. ओके, सो या टॉपिकमध्ये आपल्याला हीट रेडिएशन किंवा थर्मल रेडिएशन स्टडी करायचे आहेत. आता हीट एका पॉईंटवरून सेकंड पॉईंटला ट्रान्सफर होते. देर आर डिफरंट मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. त्यातलं पहिलं मोड आहे ते म्हणजे कंडक्शन. कंडक्शन इज अ मोड ऑफ हीट ट्रान्सफर इन विच हीट एनर्जी ट्रान्सफर ड्यू टू मॉलिक्युलर कोलिजन. सॉलिड बॉडीज असतात त्याच्यामध्ये जी हीट ट्रान्सफर होते, इट इज अकॉर्डिंग टू मोड ऑफ कंडक्शन. कंडक्शन इज अ मोड ऑफ हीट ट्रान्सफर इन विच हीट एनर्जी ट्रान्सफर ड्यू टू मॉलिक्युलर कोलिजन. कंडक्शन हे पॉसिबल असतं ओनली इन सॉलिड, बिकॉज इन केस ऑफ सॉलिड intermolecular forces are comparatively strong. Molecules are closely packed. Therefore, heat radiation by conduction is possible only in case of solid. दुसरं असतं मोड ऑफ हीट ट्रान्सफर, ते म्हणजे कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन इज अ मोड ऑफ हीट ट्रान्सफर इन विच हीट एनर्जी ट्रान्सफर ड्यू टू ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ मटेरियल पार्टिकल, ड्यू टू ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ मीडियम पार्टिकल. कन्व्हेक्शन इज अ मोड ऑफ हीट ट्रान्सफर पॉसिबल इन केस ऑफ लिक्विड्स अँड गॅसेस. ओके, कारण लिक्विड आणि गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन कंपॅरेटिव्हली वीक असतं. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कंपॅरेटिव्हली वीक असतात, त्यामुळे तिथे मॉलिक्युलची बॉडीली मुवमेंट होते आणि हीट एनर्जी ट्रान्सफर होते. हे आपण 11मध्ये स्टडी केलं आहे. मोड ऑफ हीट ट्रान्सफर, कंडक्शन, कन्व्हेक्शन, आणि तिसरं मोड म्हणजे रेडिएशन. आता रेडिएशन म्हणजे काय? अ प्रोसेस ऑफ हीट ट्रान्सफर इन विच हीट एनर्जी ट्रान्सफर in a form of electromagnetic wave, in a form of infrared radiation. So this is called as radiation. A process of heat transfer in which heat energy transferred in a form of electromagnetic wave is called as radiation. A amount of heat transferred by the process of radiation is called as radiant heat. Amount of heat transferred by the process of radiation इज कॉल्ड ॲज रेडियंट हीट. आता रेडिएशनमध्ये वेव्ह एनर्जी ट्रान्सफर होते, हीट एनर्जी ट्रान्सफर होते इन अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह त्यांचा व्हॅक्यूममधला स्पीड असतो 3 × 10⁸. सो जी एनर्जी हीटच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते इन अ फॉर्म ऑफ रेडिएशन, किंवा असं म्हणूयात, जी एनर्जी ट्रान्सफर होते बाय द प्रोसेस ऑफ रेडिएशन इन अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, त्यांचा स्पीड किती असतो? 3 × 10⁸. ओके, आता माझ्याकडे एक सरफेस आहे. हा सरफेस आहे. या सरफेसवर हीट एनर्जी इन्सिडेंट होते. दिस इज अ सरफेस ऑन विच हीट एनर्जी इज इन्सिडेंट. क्यू इज क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट ऑन सरफेस. आता एखाद्या सरफेसवर हीट इन्सिडेंट झाली तर पॉसिबली 3 फिनॉमिनन होऊ शकतात. त्या हीटचा काही पोर्शन ॲब्झॉर्ब होतो. सो क्यू ए इज क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब. या हीटचा काही पोर्शन रिफ्लेक्ट होतो. क्यू आर
इज क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रिफ्लेक्टेड. तर या हीटचा काही पोर्शन ट्रान्समिट होतो. क्यू टी इज क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड. तर कोणताही सरफेस असेल त्याच्यावर जर हीट एनर्जी इन्सिडेंट झाली तर पॉसिबली तीनच फिनॉमिनन होतात. ते म्हणजे काही पोर्शन ॲब्झॉर्ब होतो, काही पोर्शन रिफ्लेक्ट होतो, काही पोर्शन ट्रान्समिट होतो. ओके, आता ह्याच्यावर आपल्याला डिफाईन करायचं आहे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज डिफाईन्ड ॲज amount of heat energy absorbed to the total amount of heat energy incident on surface. Coefficient of absorption is defined as amount of heat energy absorbed by surface to the total amount of heat energy incident on it. Coefficient of reflection याला डिफाईन करतात amount of heat energy reflected by surface to the total quantity of heat energy incident on it. आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन याला डिफाईन करतात अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड बाय सरफेस टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट ऑन इट. आता बघा, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, इट इज रेशिओ ऑफ सिमिलर क्वांटिटी, सो इट हॅज नो युनिट, नो डायमेन्शन. आता टोटल क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट, इट इज ऑलवेज युटिलाइज इन टू वे. Some portion will get absorbed, some portion will get reflect and some portion will get transmitted. बरोबर आहे. यापेक्षा वेगळं फिनॉमिनन पॉसिबल नाही आहे. हीट एखाद्या सरफेसवर इन्सिडेंट झाली तर तिचा काही पोर्शन ॲब्झॉर्ब होईल, काही पोर्शन रिफ्लेक्ट होईल, काही पोर्शन ट्रान्समिट होईल. तर एखाद्या सरफेसवर हीट एनर्जी इन्सिडेंट होत असेल तर पॉसिबली हे तीनच फिनॉमिनन होतात, ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. मग त्याच्यावरून आपण डिफाईन केलं कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. सो टोटल अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट ऑन सरफेस, इट इज ऑलवेज युटिलाइज इन थ्री वे. सम पोर्शन विल ॲब्झॉर्ब, सम पोर्शन विल रिफ्लेक्ट, सम पोर्शन विल ट्रान्समिटेड. बरोबर आहे. मग आता ह्याला मी दोन्ही साईडला क्यूनं डिवाइड करतो. सो क्यू म्हणजे टोटल क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इन्सिडंट इज इक्वल टू हे आलं क्यू ए प्लस क्यू आर plus qt divided by q. So 1 is equal to हे आलं qa upon q प्लस हे आलं qr upon q आणि हे आलं qt upon q. आता qa upon q म्हणजे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, qr upon q म्हणजे कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि qt upon q म्हणजे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. So 1 is equal to A plus R plus T or A plus R plus T is equal to 100%. तर कोणताही सरफेस असेल त्या सरफेससाठी सम ऑफ कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन इज ऑलवेज इक्वल टू 1. किंवा for any surface sum of coefficient of absorption, coefficient of reflection and coefficient of transmission is always equal to 100%. आता सपोज करा एखादा सरफेस असेल तो परफेक्ट ॲब्झॉर्बर असेल. आता परफेक्ट ॲब्झॉर्बर म्हणजे कोणता कलर असणार? ब्लॅक कलर असणार. ब्लॅक कलर असतात, दे आर गुड ॲब्झॉर्बर. बरोबर आहे. माझ्याकडे परफेक्ट ॲब्झॉर्बर असेल तर त्यासाठी ए इज इक्वल टू 1 असेल, आर 0 असेल आणि टी 0 असेल. बरोबर आहे. मी काय म्हटलं कळलं का? माझ्याकडे परफेक्ट ॲब्झॉर्बर असेल, आयडियल ॲब्झॉर्बर असेल तर त्यासाठी एची व्हॅल्यू 1 असेल, आर 0 असेल, टी 0 असेल. याचा अर्थ त्या सरफेसवर जी हीट एनर्जी इन्सिडेंट झाली ती 100% ॲब्झॉर्ब होईल, नो रिफ्लेक्शन, नो ट्रान्समिशन. सो कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन 0 झालं, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0 झालं. माझ्याकडे जर परफेक्टली रिफ्लेक्टिंग सरफेस असेल तर त्यासाठी ए इज इक्वल टू 0 असेल, आर इज इक्वल टू 1 असेल आणि टी इज इक्वल टू 0 असेल. बरोबर आहे. परफेक्ट रिफ्लेक्टर असेल तर. माझ्याकडे जर परफेक्ट ट्रान्समिटर असेल तर त्यासाठी ए इज इक्वल टू 0 असेल, आर इज इक्वल टू 0 असेल आणि टी इज इक्वल टू काय असेल? 1 असेल. लक्षात आलं. आता एक लक्षात ठेवायचं, गुड ॲब्झॉर्बर आर गुड इमिटर. ज्या बॉडी ॲब्झॉर्ब करतात, मॅक्झिमम ॲब्झॉर्ब करतात त्या बॉडी मॅक्झिमम
इमिट पण करतात. सो जर परफेक्ट ॲब्झॉर्बर असेल त्यासाठी कोइफिशियंट ऑफ इमिशन पण किती असेल? 1 असेल. कारण जी बॉडी 100% ॲब्झॉर्ब करते ती बॉडी 100% इमिट पण करते. लक्षात आलं? परफेक्ट ॲब्झॉर्बर ह्याचे एक्झाम्पल म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्ट ॲब्झॉर्बरचं एक्झाम्पल काय असतं? परफेक्टली ब्लॅक बॉडी. ती पण आपल्याला याच टॉपिकमध्ये स्टडी करायचं आहे. आता मी 2 डेफिनेशन सांगतो. पहिला आहे ते म्हणजे डायथर्मनस मटेरियल. अ सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन कॅन पास आर कॉल्ड ॲज डायथर्मनस मटेरियल. ज्या मटेरियलमधून हीट रेडिएशन पास होतात त्यांना म्हणतात डायथर्मनस मटेरियल. फॉर डायथर्मनस मटेरियल कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज नॉट इक्वल टू काय असेल? 0 असेल. बरोबर आहे. आता दुसरी डेफिनेशन आहे ती म्हणजे अथर्मनस मटेरियल. द मटेरियल थ्रू विच हीट एनर्जी कॅनॉट बी ट्रान्समिटेड आर कॉल्ड ॲज अथर्मनस मटेरियल. फॉर अथर्मनस मटेरियल टी इज इक्वल टू काय असेल? 0 असेल. कारण त्यातून हीट एनर्जी ट्रान्समिट होत नाही. अथर्मनस मटेरियल असतात त्यांचे एक्झाम्पल म्हणजे वॉटर, वूड, आयर्न, कॉपर, बेंझिन एक्सेट्रा. ओके. आणि डायथर्मनस मटेरियल असतात त्यांचे एक्झाम्पल म्हणजे ग्लास, सोडियम क्लोराईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, ड्राय एअर एक्सेट्रा. सो द मटेरियल थ्रू विच हीट रेडिएशन कॅन पास आर कॉल्ड ॲज डायथर्मनस मटेरियल. द मटेरियल थ्रू विच हीट एनर्जी कॅनॉट बी पास आर कॉल्ड ॲज अथर्मनस मटेरियल. क्लिअर झालं? मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी, फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीज ब्लॅक बॉडी इज क्लोज अप्रोच टू आयडियल ब्लॅक बॉडी. फेरीज ब्लॅक बॉडी इज क्लोज अप्रोच टू परफेक्ट ॲब्झॉर्बर. फेरीज ब्लॅक बॉडी आहे तिच्यावर हीट रेडिएशन इन्सिडेंट झाले तर त्यातले 99.9% रेडिएशन ते ॲब्झॉर्ब करते. सो फेरीज ब्लॅक बॉडी इट इज क्लोज अप्रोच टू परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता फेरीज ब्लॅक बॉडी बनलेली कशी असते बघा. इट कन्सिस्ट ऑफ डबल्ड वॉल hollow metallic sphere. It consists of double walled hollow metallic sphere provided with small opening. Opposite to opening there is one conical projection. Okay, एक conical projection असेल opposite to opening. Inner surface of black body is coated with lamp black or platinum black. Lamp black म्हणजे काजळ. ओके. तर बॉडीचा इनर सरफेस असेल तो कोटेड केलेला असतो विथ लॅम्प ब्लॅक. ओके. तर हे झालं फेरीज ब्लॅक बॉडीचं कन्स्ट्रक्शन. मी कन्स्ट्रक्शन पुन्हा एकदा रिपीट करतो. फेरीज ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल वॉल हॉलो मेटॅलिक स्पियर. इन बिटवीन टू वॉल व्हॅक्यूम इज मेंटेन. इट इज प्रोव्हाइडेड विथ स्मॉल ओपनिंग अँड अपोजिट टू ओपनिंग देर इज वन कोनिकल प्रोजेक्शन. ओके. इनर सरफेस ऑफ बॉडी इज पेंटेड विथ ब्लॅक कलर कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. आता काय होतं बघा. वेन हीट रेडिएशन विल एंटर इन बॉडी दे इन्सिडंट ऑब्लिकली ऑन कोनिकल प्रोजेक्शन. आता या केसमध्ये हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. सो ऑब्वियसली विथ सेम अँगल दे अंडरगोज रिफ्लेक्शन. इनर सरफेस इज स्पेरिकल सो रेडिएशन अंडरगोज multiple reflection. During each reflection, radiation are incident on black surface, so some energy from radiation will get absorbed. So in a few radiation, almost 99.9% energy get absorbed. ओके. मी काय म्हटलं पुन्हा एकदा बघा. रेडिएशन ज्या वेळेला बॉडीच्या आतमध्ये एंट्री करतील ते कोनिकल प्रोजेक्शनवर ऑब्लिकली इन्सिडंट होतील. अँगल ऑफ इन्सिडन्स अदर दॅन 0 असेल. सो ऑब्वियसली रेडिएशन अंडरगोज रिफ्लेक्शन. आतला सरफेस आहे त्याचं कर्वेचर आहे ते स्पेरिकल आहे. सो ड्यू टू स्पेरिकल कर्वेचर रेडिएशन अंडरगोज मल्टिपल रिफ्लेक्शन. आता प्रत्येक वेळेला ज्या वेळेला रेडिएशन इन्सिडंट होत आहेत ते ब्लॅक कलरवर इन्सिडंट होत आहेत. ब्लॅक कलर प्रत्येक वेळेला हीट रेडिएशनमधली एनर्जी ॲब्झॉर्ब करेल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस इन फ्यू रिफ्लेक्शन ऑलमोस्ट 99.9% एनर्जी गेट ॲब्झॉर्ब. Okay,
So for perfectly black body, A is always equal to 1. E is always equal to 1 because good absorber are good emitter. ज्या बॉडी मॅक्झिमम ॲब्झॉर्ब करतात त्या बॉडी मॅक्झिमम इमिशन पण करतात. सो फॉर फेरीज ब्लॅक बॉडी ए इज इक्वल टू 1, ई इज इक्वल टू 1, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन 0, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज ऑल्सो 0. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट इथे जे कोनिकल प्रोजेक्शन आहे त्याचा पर्पज काय आहे बघा. जर कोनिकल प्रोजेक्शन नसतं तर रेडिएशन बॉडीवर इन्सिडेंट झाले असते नॉर्मली, बरोबर आहे, लाईक दॅट. जर कोनिकल प्रोजेक्शन नसतं तर हीट रेडिएशन बॉडीवर नॉर्मली इन्सिडेंट झाले असते. अँगल ऑफ इन्सिडेंट 0 म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण 0 झाला असता आणि रेनी पाथ रिट्रेस केली असती, ते सेम पाथनं बॅकवर्डला ट्रॅव्हल झाले असते. मग अशा केसमध्ये रेडिएशन कसे बाहेर पडले, बॉडीच्या बाहेर पडले असते. मग हे नॉर्मल इन्सिडन्स अवॉइड करून रेडिएशन बॉडीच्या आतमध्ये ट्रॅप करण्यासाठी इथे काय यूज केलं आहे, कोनिकल प्रोजेक्शन. आता कोनिकल प्रोजेक्शन असेल तर रेडिएशन ज्या वेळेला इन्सिडंट होतील अँगल ऑफ इन्सिडन्स अदर दॅन 0 असेल. सो ऑब्विसली रे अंडरगोज रिफ्लेक्शन अँड दे गेट ट्रॅप इनसाइड बॉडी. तर ही होती फेरीज ब्लॅक बॉडी. एक्झामला हा 3 मार्कचा इम्पॉर्टंट क्वेश्चन, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फेरीज ब्लॅक बॉडी. मी अजून एकदा रिपीट करतो बघा. फेरीज ब्लॅक बॉडी इज क्लोज अप्रोच टू परफेक्टली ब्लॅक बॉडी. construction of Fairy's black body. It consists of double wall hollow metallic sphere. In between two wall, vacuum is maintained. A body has small opening and opposite to opening it has one conical projection. Inner surface of body is painted with black color. Okay. आता इथं वर्किंग काय, when radiation enters in body they incident on conical projection. Angle of incidence is other than 0 because radiation incident obliquely on conical projection. They undergoes reflection inside body. Okay. Due to spherical curvature of body, radiation suffers multiple reflection. During each incident, radiation incident on black surface, so some energy from radiation will get absorbed. So in few radiation, almost 99.9% energy get absorbed. लक्षात आलं. तर हे फेरीज ब्लॅक बॉडी. पर्पज ऑफ कोनिकल प्रोजेक्शन, इट अवॉइड नॉर्मल इन्सिडंट. ड्यू टू कोनिकल प्रोजेक्शन हीट रेडिएशन इन्सिडंट ऑन ब्लॅक बॉडी ऑब्लिकली. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस अँगल ऑफ इन्सिडन्स इज नॉट इक्वल टू 0. सो अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. कळलं. फेरीज ब्लॅक बॉडी. फॉर फेरीज ब्लॅक बॉडी कोइफिशियंट ऑफ अब्सॉर्प्शन इज इक्वल टू 1, कोइफिशियंट ऑफ इमिशन इज इक्वल टू 1, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन 0, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज इक्वल टू 0. क्लिअर झालं. फेरीज ब्लॅक बॉडी हा थेरीसाठी खूप इम्पॉर्टंट 3 मार्क्सवाला क्वेश्चन. मग आता आपल्याला स्टडी करायचा आहे पुढचा पॉईंट, तो म्हणजे ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. ओके. अ ग्राफिकल व्हेरिएशन ऑफ वेवलेंथ ऑफ रेडिएशन, वेवलेंथ ऑफ थर्मल रेडिएशन incident on body with respect to radiation power of body is called as black body radiation spectrum. मी पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करतो. अ ग्राफिकल व्हेरिएशन ऑफ वेवलेंथ ऑफ थर्मल रेडिएशन incident on body with respect to radiation power of body is called as black body radiation spectrum. So this is wavelength, it is radiation power. A graphical variation of wavelength of radiation, wavelength of thermal radiation incident on body with respect to radiation power of body is called as black body radiation spectrum. लक्षात आलं. A graph between wavelength of thermal radiation with respect to radiation power at given temperature is called as black body radiation spectrum. ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम ज्या वेळेला आपण ड्रॉ करतो, आपण काय करतो, बॉडीला थर्मल रेडिएशनला एक्सपोज करतो. बॉडी ते थर्मल रेडिएशन ॲब्झॉर्ब करते
ऑब्विसली जे रेडिएशन ॲब्झॉर्ब होतात त्या रेडिएशनला बॉडी हीट एनर्जी इमिट करते ॲट गिवन टेम्परेचर. तर हे जे ग्राफिकल व्हेरिएशन आहे याला म्हणतात ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. लक्षात आलं? अ ग्राफिकल व्हेरिएशन ऑफ वेवलेंथ ऑफ थर्मल रेडिएशन इन्सिडंट ऑन बॉडी with respect to radiation power of body at given temperature at constant temperature is called as black body radiation spectrum. मग मी रेडिएशन स्पेक्ट्रम ड्रॉ करतो. तर हे रेडिएशन स्पेक्ट्रम आहे. हे टेम्परेचर आहे 3000 केल्विन. हे टेम्परेचर आहे 4000 केल्विन. हे टेम्परेचर आहे 5500 केल्विन आणि हे टेम्परेचर आहे 5000 केल्विन. तर हा ग्राफ बघा, पहिला ग्राफ बघा, वेवलेंथ ऑफ हीट रेडिएशन इन्सिडंट ऑन बॉडी विथ रिस्पेक्ट टू रेडिएशन पॉवर. हा ग्राफ मी ड्रॉ केला आहे ॲट टेम्परेचर 3000 केल्विन. दुसरा ग्राफ आहे तो 4000 केल्विनला ड्रॉ केला आहे. तिसरा ग्राफ 5000 केल्विनला ड्रॉ केला आहे आणि चौथा ग्राफ आहे तो 5500 केल्विनला ड्रॉ केला आहे. काय केलं मी पुन्हा एकदा सांगतो. मी काय केलं, एक ब्लॅक बॉडी आहे, त्या ब्लॅक बॉडीला हीट रेडिएशनला एक्सपोज केलं. त्या बॉडीवर थर्मल रेडिएशनच्या डिफरंट वेवलेंथ इन्सिडंट केल्या. ब्लॅक बॉडी काय करेल, त्या वेवलेंथ ॲब्झॉर्ब करेल. ज्या वेवलेंथ ॲब्झॉर्ब झाले त्या वेवलेंथला बॉडी हीट एनर्जी इमिट करेल. मग रेडिएशन पॉवर वर्सेस वेवलेंथ ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट गिवन टेम्परेचर, याचा हा ग्राफ आहे. लक्षात आलं? आता ह्या ग्राफचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे बघा. ॲट ऑल टेम्परेचर, पहिली कॅरेक्टरिस्टिक्स, ॲट ऑल टेम्परेचर ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम आर कंटिन्युअस. बघा, हे जे मी सगळे ग्राफ ड्रॉ केले, सगळे ग्राफ आहे ते कंटिन्युअस आहेत. मध्ये ग्राफ कुठे डिसकंटिन्युअस झालेला नाही आहे. याचा अर्थ काय लक्षात आलं? याचा अर्थ असा की ज्या वेवलेंथ बॉडीवर इन्सिडंट झाल्या त्या वेवलेंथ बॉडीनं ॲब्झॉर्ब केल्या आणि त्या प्रत्येक वेवलेंथला बॉडीनं एनर्जी इमिट केली. असं झालं नाही की जी वेवलेंथ इन्सिडंट झाले ती बॉडीनं ॲब्झॉर्ब केली आणि त्या वेवलेंथला एनर्जी इमिट केली नाही, असं झालेलं नाही आहे. ज्या ज्या वेवलेंथ बॉडीवर इन्सिडंट झाल्या त्या सगळ्या वेवलेंथ बॉडीनं ॲब्झॉर्ब केल्या आणि त्या प्रत्येक ॲब्झॉर्ब झालेल्या वेवलेंथला बॉडीनं हीट एनर्जी इमिट केले. सो ॲट ऑल टेम्परेचर ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम आर कंटिन्युअस. ओके. सेकंड, at all temperature nature of black body radiation spectrum are same. With increase in wavelength energy emitted by body will going on increasing. At a particular wavelength energy emitted by black body will become maximum and that wavelength is called as wavelength of maximum energy emission. Further, with increase in wavelength energy emitted by black body will going on decreasing. Okay. सेकंड, लक्षात आलं? पहिलं मी पुन्हा एकदा रिपीट करतो. ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम आर कंटिन्युअस ॲट एनी टेम्परेचर. सेकंड, नेचर ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम इज सेम ॲट ऑल टेम्परेचर. विथ इन्क्रीज इन वेवलेंथ एनर्जी इमिटेड बाय ब्लॅक बॉडी विल गोइंग ऑन इन्क्रीजिंग. ॲट अ पर्टिक्युलर वेवलेंथ एनर्जी इमिटेड बाय ब्लॅक बॉडी विल बिकम मॅक्झिमम. फर्दर, विथ इन्क्रीज इन वेवलेंथ एनर्जी इमिटेड बाय ब्लॅक बॉडी विल गोइंग ऑन decreasing. Okay. Third, with increase in temperature the wavelength at which black body radiated maximum energy will become smaller and smaller, will become shorter and shorter. बघा, जसं टेम्परेचर इन्क्रीज झालंय, ज्या टेम्परेचरला ज्या वेवलेंथला एनर्जी मॅक्झिमम इमिट झाले ती वेवलेंथ स्मॉलर अँड स्मॉलर होत गेले. लक्षात आलं? सो द वेवलेंथ विथ इन्क्रीज इन टेम्परेचर द wavelength at which energy emitted by black body is maximum will become smaller and smaller. Next,
with increase in temperature black body radiation spectrum will become more sharp. टेम्परेचर कमी असताना हे कर्व कंपॅरेटिव्हली फ्लॅट आहेत, पण जसं टेम्परेचर वाढत चाललं हे कर्व शार्प होत चालले. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. लक्षात आलं? मी पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स, ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम आर कंटिन्युअस ॲट ऑल टेम्परेचर. At all temperature, nature of black body radiation spectrum is same. With increase in wavelength, energy emitted by black body will going on increasing. At a particular wavelength, energy emitted by black body will become maximum. This wavelength is called as wavelength of maximum energy emission. Further, with increase in wavelength, energy emitted by black body will going on decreasing. With increase in temperature, the wavelength at which energy emitted by black body will become maximum will become smaller and smaller. With increase in temperature, the wavelength of maximum energy emission will become smaller and smaller. पुढची characteristics, with increase in temperature, black body radiation spectrum will become more and more sharp. लक्षात आलं? आता फक्त एक लक्षात ठेवायचं, एरिया अंडर ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम, area under black body radiation spectrum will represent emissive power of body. आता emissive power म्हणजे काय ते मी पुढे डेफिनेशन आपण स्टडी करायची आहे आपल्याला याच टॉपिकमध्ये. तर आता फक्त लक्षात काय ठेवायचं, एरिया अंडर ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम रिप्रेझेंट इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी ॲट दॅट पर्टिक्युलर टेम्परेचर. क्लिअर झालं? तर हे होतं ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. आता बघा, जशी वेवलेंथ वाढत जाईल, जसं टेम्परेचर वाढत जाईल, वेवलेंथ ऑफ मॅक्झिमम एनर्जी इमिशन विल बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. त्यामुळं तुम्ही ज्या वेळेला आपला घरातला गॅस असतो त्याची फ्लेम ऑन करता, ज्या वेळेला त्याचं व्हॉल्यूम कमी असतं त्यावेळेला ती फ्लेम असते ती रेड कलरची दिसते, आणि रेड ही मॅक्झिमम वेवलेंथ आहे. बरोबर आहे? आर इज लॅम्बडा मॅक्स. ज्या वेळेला गॅसचा नॉब असतो तो लो व्हॉल्यूमवर असतो त्यावेळेला फ्लेमचा ती फ्लेम असते त्या फ्लेमचा कलर रेड असतो. पण ज्या वेळेला तुम्ही गॅसचा नॉब असतो त्याला फुल व्हॉल्यूमनं ऑन करता, टेम्परेचर वाढलेलं असतं त्यावेळेला फ्लेम असते ती ब्ल्यू कलरची झालेली असते. घरातला गॅस असतो बघा, गॅसचा नॉब तुम्ही जस्ट ऑन केला आहे त्यावेळेला तो रेडिश, त्यावेळेची फ्लेम असते त्या फ्लेमचा कलर रेड असतो. पण ज्यावेळेला गॅस फुल व्हॉल्यूमनं ऑन करता त्यावेळेला टेम्परेचर वाढतं आणि फ्लेमचा कलर काय झालेला असतो, ब्ल्यू झालेला असतो. याचा अर्थ जसं टेम्परेचर वाढेल वेवलेंथ काय होते, डिक्रीज होते. लक्षात आलं का? सो द टेम्परेचर ॲट विच wavelength, with increase in temperature, the wavelength of maximum energy emission will become smaller and smaller. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही स्काय वॉचिंग करता, जे स्टार ब्ल्यू कलरचे असतात त्यांचं सरफेस टेम्परेचर कंपॅरेटिव्हली लार्ज असतं, आणि जे स्टार कंपॅरेटिव्हली रेड कलरचे दिसतात त्यांचं सरफेस टेम्परेचर कंपॅरेटिव्हली स्मॉल असतं. लक्षात आलं? तुम्ही ज्या वेळेला ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप यूज करून स्टारनं ऑब्झर्व करताय, ज्या स्टार रेड कलरच्या दिसतात त्यांचं सरफेस टेम्परेचर कंपॅरेटिव्हली स्मॉल असतं, आणि ज्या स्टार ब्ल्यू कलरच्या दिसतात त्यांचं सरफेस टेम्परेचर कंपॅरेटिव्हली जास्त असतं. लक्षात आलं? मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे विंड्स डिस्प्लेसमेंट लॉ. सो अकॉर्डिंग टू विंड डिस्प्लेसमेंट लॉ, द वेवलेंथ ऑफ मॅक्झिमम एनर्जी इमिशन is always inversely proportional to absolute temperature. The wavelength at which energy emitted by body will become maximum is inversely proportional to absolute temperature of body. The wavelength of maximum energy emission is inversely proportional to absolute temperature. Therefore, lambda max is equal to constant upon T. Lambda max is equal to B upon T. B is called as Wien's constant. B is constant of proportionality and it is called as Wien's constant. Therefore, lambda max into T is nothing but B. This is Wien's displacement law. The wavelength at which energy emission by black body is maximum is inversely proportional to temperature, आणि Wien's constant असतो त्याचं युनिट असतं मीटर केल्विन, आणि त्याची व्हॅल्यू असते 2.0
897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. ओके, तर हा होता विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आता पुढचे पॉईंट आहेत, बाकीचे पॉईंट आहेत त्या टॉपिकमध्ये सगळे लॉच आहेत, ते आता बाकीचे लॉ आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी करूयात. ठीक आहे, थांबूयात.